नमस्कार, श्री शनकम यूट्यूब चॅनलमध्ये मी श्रीशाची मम्मी सौ तेजस्वी सुशांत निकम तुमचं स्वागत करते। तर म्हणजे काल आपण व्हिडिओ केलेला की व्हिडिओचं टायमिंग काय असावं आणि त्याचबरोबर वेळ होईल, व्हिडिओ आला नाही तर असं काही काही विचारलेलं। तर भरपूर कमेंट आलेत, व्हिडिओ कधी पण सोडा, आम्ही बघतोच, आमचं काय नाही, पण व्हिडिओ रोजच्या रोज आलाच पाहिजे अशा कमेंट आलेले। तर मग आता शेवटी तुमच्या म्हणजे आम्हाला ते हेच केलं पाहिजे कमेंटला की व्हिडिओ रोज दिलाच पाहिजे। तर आजचा व्हिडिओ कसा मिक्स आहे, गौरीचा सण पण आहे आणि रायबाबाजीचं खाद्य सुद्धा आहे। जसं की माहिती आम्ही प्रत्येक तुमच्याबरोबर शेअर करत असतो, जे काही नवीन त्यांच्यासाठी येईल ते सुद्धा नवीन आहे, हे जुनच आहे। तर आता इथं बघू शकता रायबाच्या खाद्याचं पाणी उकळलेलं आहे आणि शेट कसे तेवढंच खातात। आता कालचा विषय, काल रायबाला भाजीच्यातलं ठेवलं नाही, आज सकाळी तरी भाजीचं खाद्य येत आहे। भाजीचं खाद्य आम्ही भिजत ठेवतो। आज थोडं सकाळी जास्त झालं ना, हां सकाळी जास्त झालेलं जरा वेळानं झालेलं आहे आणि वेळानं पण झालं। आणि काल खाद्य किती वाजता आणले आपण? रात्री 12 वाजता घेऊन आले। तर खाद्य बघू शकता इथं एक पोत आहे, हे रायबासाठी आणि हे भाजीसाठी। कसं आहे की रायबाला शिजवल्याशिवाय रायबा खात नाही, सकाळी चारलेलं हे मी भिजवलेलं तर बिचाऱ्यानं खाल्लं नाही। तर हे अशा पद्धतीचं खाद्य आहे आणि भरपूर कमेंट येत आहेत की भाजीची तब्येत कशी काय छान झाली। तर हेच ह्यामध्ये सगळे घटक आहेत, सगळे म्हणजेच उडीद, मका, सातू, जे बैलगाड्या शर्यतीसाठी लागतं ते। आणि आपण भाजीला भरपूर म्हणजे भरपूर क्वांटिटीत देतो, 2, 2.5, 3 किलो असतं ना रोज, 6 किलो दिवसाला 6 किलो खाद्य त्याला असतं। त्यामुळे तर रायबासाठी ह्यासाठी खाद्य शिजवतो रोजच, बाळ खात नाही शिजवल्याशिवाय। सकाळी खाल्लं नाही तर भिजवलेलं काय झालं, सकाळी धपाटी वगैरे करायची होती कारण आज गौराई जाणार आहेत ना, मग त्यांच्यासाठी धपाटी केलेली। तर त्या गडबडीत आणि माझी तब्येत मॅडमचं आज काय लक्ष कशात नाही, कारण मॅडमची तब्येत खूप डाऊन झालेली आहे। जाणार आहे मी आता दवाखान्यात, सर्दी, डोकं आणि आता भर मला ताप सुद्धा आलेला आहे। ताप आल्यावर म्हणलं आता चला गेलं पाहिजे दवाखान्यात। हो, त्यामुळे आज थोडंसं बिचाऱ्याचं माझ्या लक्षातच नाही खाद्य शिजवायचं। आणि मी असे म्हणत होते मग वेळ झाला पण देऊ काय शिजवून, मी बोलले की असं दे, बघा अशी सवय लागते आता, पण नाही त्यानं खाल्लं। आणि खाद्य अजून इथंच ठेवलेलं आहे कारण जसं की तब्येत बरी नाही आणि हा पिंप घासायचा त्या पिंपामध्ये असते खाद्य। हो, तर ते थोडंस राहिलेलं आहे। आता ते कसं आहे, रायबाचं हे खाद्य इथं ठेवलेलं मी आणि भाजीच्या शेडमध्ये ना, तर बाजीरावांचं लगेच संपतंय आणि रायबा बिचारा हळूहळू थोडं खातो। आणि खाद्याविषयी व्यवस्थित माहिती हवी असेल तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा खाद्य कसं तयार होतं, कोणते कोणते घटक आहेत, गुळ वगैरे सुद्धा ह्याच्यामध्ये, त्यामुळे आपल्याला स्पेशल असं वेगळं काही चालायला लागत नाही। आणि मग ह्याच्याविषयी ह्यांनी जातील तिथं आणि पूर्ण डीपमध्ये ही माहिती देतील की हे ऑनलाईन खाद्य सुद्धा तुम्हाला कसं, आपले जास्त बघणारे पंढरपूर, जालना, नाशिक वगैरे वगैरे खूप लांब लांबचे दादा आहेत, तर ते सुद्धा मला माहित आहे। मग तिथपर्यंत सुद्धा ही सेवा पोहोचते का, तर ते सुद्धा आपण सगळं बघूया। आणि त्यासाठी तुम्ही कमेंट करा की खाद्यावरती स्पेशल व्हिडिओ झाला पाहिजे का। नक्कीच तुमच्या बरोबर आम्ही हा व्हिडिओ सुद्धा शेअर करू एकदम व्यवस्थित। कमेंट करा, ह्यांनी लवकरच जातील आणि व्हिडिओ आणि उद्याच व्हिडिओ येईल। जर कमेंट जास्त आल्या की आजच्या व्हिडिओ कमेंट जर जास्त आले की खाद्याविषयी स्पेशल व्हिडिओ बनवा, कारण की मी ते डायरेक्ट घेणार की सगळी डिटेल द्या तुम्ही खाद्यात काय काय मिक्स करताय वगैरे, त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर, त्यांचा पत्ता वगैरे सगळं व्यवस्थितच शेअर होणार। आणि मॅडमची तब्येत जरा खूपच डाऊन झाल्या, मग आता शेडतलं मी आवरून येणार आहे बरोबर आणि दवाखान्यात जाणार आहे। आणि एक विषय आज जरा थोडंसं वेगळं आपण शेअर केलेलं आहे, जसं की आम्ही जे पहिलं करत होतो ते ब्लॉगिंग, तर प्लीज समजून घ्या की आज असं शेअर केले कारण आज काम पण लई होती, लागवड वगैरे पण टाकायची होती माकडच्या उसाला आणि आपली जे शेड जवळ उसा त्याला, त्यामुळे रायबाबाजी शेअर करता आले नाही। त्याबद्दल नाही मी करणार आहे शेअर आता ते खाद्य, हो खाद्य वगैरे घेऊन गेले, कारण की आपल्या फॅमिलीला ते बघितल्याशिवाय रायबा शेट दिसलेच पाहिजेत। हो, आणि भाजी शेट पण, आता भाजी पण तेवढाच जीव बसायला लागला सगळ्यांचा। तर रायबाची तब्येत कशी झाली ह्या खाद्याविषयी व्हिडिओ उद्या, भाजीची जास्त कमेंट तर चला। तर आलोय आता शेडत, हे रायबाची मम्मी, हे आपले रायबा शेठ, ओ रायबा शेठ, आणि हे आपले बाजी, अरे बाजी इकडे बघ। तर हे बघा बाजी, बाजी का चेहरा दाखव की रे। हे आपले बघा रायबा शेठ, कशी आहेत रायबा शेठ, कशी आहेत आपले रायबा शेठ। आणि राधाची मम्मी लागले वारडायला, खाद्याचं टाइम झालंय। कालच्या व्हिडिओत दाखवत आली नाही कारण नानाने आतनं कडी घातलेली। ही बघा मॅडम कुठून बघते काय ग, हा तिला पण खाद्य पाहिजे। हो आली 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 साहेब।
चला कडी काढलेली आहे. तर नाना इथं लागली ते राधाचा आवरायला. आणि ही बघा राधाची मम्मी. मॅडम्सनी सेपरेट जागा केल्या. आणि आपली राधा आखाड्यात. खाल्ली नाही, खाल्लेलं नाही. ही आपली राधा. या मॅडम्सनी पण भुका लागली. त्या गळ्याला काय लागले जरा बघू काय. रायबा शेटचं खाद्य ठेवलंय गार करत. ऊन आलंय. आता भाजीला खाद्य वगैरे ठेवतो. भाजी लागलाय आपलं. आता भाजीला उद्या धुवून घेतो. आता आठवड्यात नाही एकदा धुतो त्याला मी आता. आणि रायबा शेटला काय आता ऊन पडलं की मग आठवड्यातून 2 वेळा धुतो. खरी भाजीला धुताना दोघं लागतील ना, त्यामुळं कोण गाठ पडला की धुवायचा. ए भाजी रायबा चला घेतो आवरून. जिथून आम्ही खाद्य आणतो तिथले एकदम डिटेलमध्ये हे बघा काय करायला लागले. काय रे भाजी काय झाले. चला यासने आता खाद्य ठेवतो मी. भाजी आता काय झालं विषय की भाजीच्या पुढे होती पाटी काढायची होती. तर भाजी काय जवळच येऊन देण्यात आलाय. भाजी लईच म्हणजे काय झालं माराय बघतोय म्हणून तेव्हा एकाच गोष्टीला भेटतोय फक्त ह्याला. मी ही जवळ घेतली की गडी काय करत नाही. फक्त आता नाराजनी म्हटलं ना मी धरली असेल. नाराजनी म्हटलं तेवढी पाटी वगैरे काढा. त्याच्यात हे गव्हाण अशी साफ करून घेतले सगळे आम्ही. अरे बा आणि हो इकडे ह्याचं काय एवढं बे वाटत नाही साहेबांचं. आता याला 2 दाव्या उद्याच बांधून घेतो आता इकडे. आणि या गाईला घेतो आता. कारण की ह्या दोघांनीच आता ही जागा पूर्ण झाली. आणि वाजीलाही जागा झाला आता. पायानं करतोय माती असले का पायानं उकरत बसतोय जागेवर. मॅट आहे बाळा माती नो खाली. चला आता खाद्य ठेवतो साहेबांनी. तर आता आम्ही इथं म्हणजे शंकरूबा आलेला आहे फुलवऱ्यातून. तर आता शंकरूबा घ्यायला लागलोय. आणि आमची कसा फुलवरा डान्स करायला लागलाय म्हणजे नाचायला लागलाय बघा. ए तसं नसतं करायचं बाळांनो. पुरीसने आमच्या उत्साह जास्त. सगळीजण घ्या. हा या ठेवा गौरी जवळ. ओके. तर मागच्या साईडला येतो सकाळचा फुलवरा. त्यात गौरी सूर्य कार्याची म्हणजे फुलं वगैरे आहेत. इथं पण असा फुलवरा ठेवलेला आहे. आणि हा आहे शंकरूबा. तर चला आता आम्ही इथं सगळं बदाम वगैरे ठेवून घेतो आणि मग तुमच्या बरोबर शेअर करतो. आणि ही सकाळचा नैवेद्य पुरणपोळीचा. तर हे पण नाही दाखवणं झालं कारण आज जरा खूपच गडबड होती. आणि त्याचबरोबर आम्ही घरी बदामासाठी 2 पदार्थ केलेले तर ते पण तुमच्या बरोबर शेअर करतो. तर इथं आम्ही अशी शेव केलेली आहे डाळीची. आणि ही छान अशी सासूबाईंनी चकली केलेली आहे. त्याचबरोबर आम्ही विकत लाडू चिवडा आणि काय आणलंय सोनपापडी. चला तर आता मी ते सगळं काढून घेते. हा देवी रेत सागर मंथन पे गेले. श्यामाजी अवचित हरलाहल उठले. ते काशुसणे काशन केले. नीलकंठ नाम प्रसिद्ध झाले. दुर्गौरा जय देव जय दुर्गे दुर्गधारी दुर्गे संसारी. अनाथ नाते अरुणे करुणारी सारी. वारी वारी जन्म मरणाचे वारी. हारी पडलो आता संकट दिवारी. जय देव जय देव जय महिषासुर. ईश्वर वरदे तार संजीवनी. जय देव जय देव नाही. चारी श्रमले परंतु न बोलले काही. काही वाद करता पडलो प्रवाही. हेतू मोठाला पाऊस भराही. जय देव जय देव जय महिषासुर. ईश्वर वरदे तार संजीवनी. जय देव जय देव. प्रसन्न वदने प्रसन्न होती निराशा. देशापासून थोडी पाशा. आंबे तुझवासून पडून निराशा. नरहतली झाडा परमंग देशा. जय देव जय
तर श्रीशाचा आणि दुर्गाचा डान्स झालेला आहे आणि दोघींना पण म्हणजे तिथं स्पर्धा ठेवलीच नव्हती, फक्त म्हणजे मुलांचं स्टेज डेअरिंग वाढावं म्हणून तर असं छान गिफ्ट दिलेलं आहे, कारण त्यांनी स्टेज डेअरिंग केलं म्हणून. तर हे असं एक दगड, एक बॉटल आणि हे गिफ्ट रॅप पेपरमध्ये काय काय श्रीशा? पेन आहे 2 आणि वही. तर असं छान डोरेमॉन होय अगं, जुनं एक परवा आणलेलं एक आणि ही एक. खरंच की तर श्रीशाशी आवरून छान गेलेली डान्स स्पर्धेला. साडी नेसणार आहे. हा छान छान. तर हा सात थांबा ओळखते. तर इथं पेन्सिलचा सेट आहे, शॉर्पनर, खोड रबर, एक पट्टी, स्केल ना श्रीशा, स्केल आणि 2 सिस पेन्सिल आणि ही अशी एक वही. ऑल इन वनची तुला भेटली. छान छान ऑल इन. बघा डान्स करून आली, जून झालं आणि आता साडी नेसून बसल्या मॅडम आहे त्या ड्रेसवर. चला एवढी साडी नेसायची हाऊस की बास. उद्या पण बाबा नेसायचा. हो उद्या स्कूलला जाताना. चला आम्ही आता निघालोय कान उघडायला. तरी आमच्या शेजारचे जे आहेत पुढं राहिला त्यांचा गणपती आणि त्यात गौराई. नाही ग बाळा, लाईट बंद केल्यावर दिसणार नाही. आणि हा गौरायांचा फराळ. पल्लू ही ओरिजिनल झाड आहेत ना? कुठं आहे ते? तुळस, मखमल. हो काही ते काढून ठेवलं असं छान. तर दुर्गा आणि श्रीशा आता वाजवणार आहेत भांडूर. चला वाजव. असं हे तुरच झालं. हा इथं धर व्यवस्थित, खाली धर जरा. हा हा म्हणा गाणी. चला तस ताळगौरी ताळगौरी ताळाला शंकराची पाऊ लागली. सोड शंकर आमचा पालवा, आम्हाला जाऊ दे सासरी. गौरी सासरी जाशील, काय काय लेणं लिहून येशील. तर आज गौरी विसर्जन आणि श्रीशा मॅडम अशा तयार होऊन स्कूलला निघालेत कालची साडी नेसून. चला टाटा. आज लागवड टाकायचे त्यामुळे जरा व्हिडिओ आज लेट येईल, कारण की आज सगळ्या रानाला आम्ही लागवड टाकून घेणार आहे. तर एका रानात टाकून आलोय भावनीच्या माळाला. मी म्हणतो ना प्रत्येक भावनी बशी रान आमचं, तिथं लागवड टाकून आलोय. आता इथं वस्ती जवळ आहे आपल्या, इथं वस्ती आहे आपली. खाली मध्यंतरी लागवड घेऊन आलोय, ती तिकडं लांब परत आता टाकायचे. थेट शेतात आता लागवड टाकायचे. आज लयच काम आहे, तरी पण वेळ मिळाला तर व्हिडिओ 100% करतो, तुमच्याबरोबर शेअर करतो. चला लागवड टाकून घेऊया आता बरोबर. तिथला का मला वेळ झाला लागवड टाका, वेळ झाला रे. नाही इथली झाली असती लगेच. तर ही अशी आता लागवड मिक्स करायची चालली आहे. हे बरं चला लागवड घेतो टाकून, नंतर भेटू आपण. आणि मॅट आणायला जाणार आहे आपल्या रायबा शेडला, ते पण तुमच्याबरोबर शेअर करतो. आणि हा आमचा अवतार. तिथं पायपा निघालेल्या ठिबकच्या, आज जाऊन पायपा घालून आलो. असं आत या रानात लागवड टाकायची. चला लागवड टाकून झाली. लागवड टाकल्यानंतर आमचं कायमचं रुटीन असतं. अशी आम्ही लागवडीची ठिकी सगळी धुवून घेतो इथं वाड्यामध्ये, आणि लागलीच आमची आंघोळ असते. तेवढाच फ्रेश अंग मोकळं होतंय. ही अशी आता ठिकी वगैरे पटारा वगैरे लागवडीची सगळी धुवून घेतलेली आम्ही आता. तर आता आम्ही निघालो पोवायला. आज तावतोय पण लय ऊन लय होतं आज. चला पाणी पण शुद्ध आहे, फक्त पाय ठेवून उतरायला लागते खाली. जरा हे झाड काय रे, जरा जास्त शुद्ध बोललो काय. चला घेतो पोहून आता मस्त पैकी.
पाणी गार राहिला का कसं काय गार आहे पाणी गणपती तुम कर पाणी खोल वगैरे काय नाही थोडंच आहे पाणी त्यामुळे पोहायला मज्जा येते आपल्या मजा येते ना पोहायला आणि तिथं आंघोळ करून पण घरात पण आंघोळ करतो तुम्ही काय बघे का चॅलेंज आहे का हा बर बर चाल तुम्ही पण बुडणार आहे सगळं हाताला राहायचं असं थांब दोघं संकट 1 2 1 2 3 थांबे नाही फिरत नाही अरे काय झालं तिथं धारायचं पाणी त्यामुळे धारा काय तर पाहिजे तुझा पाय धरला इकडे तुम्ही तो बरावर दोघं तुम्ही बरावर हात द्या दोघाच हात द्या बघा पच्चीस आम्ही दिसलो माझ्या व्हिडिओ तिथे त्याचा पाय तर काटा करू का हा 1 2 3 हा 1 2 3 मला वाटतंय मान्या थांबल इकडं आहे मान्या काय माझ्या हात पिल्या नाही येणार आहे तिथं कोण येणार का इकडं आहे रोहिण्या कुठे इकडे पिल्या आलं काय रे मला थांबणार तू तर ती पाणी वरती तिकडे माझी चला शर्यत लागेल पावायची गडी निघाला बाबा नु बिहान बाहेर गडी म्हटलं पळायला लागलाय बर 1 2 3 रोहिण्या रोहिण्या आता पुरता माझा व्हिडिओ तुमच्यावर शेअर करायचं होतं म्हणलं जरा काहीतरी आज वेगळं शेअर करावं पेक्षा व्यायाम जोरात आहे म्हणलं जरा तुमच्यावर आज वेगळं काय शेअर करावं शेअर केलं आता पुढं काय असेल ते शेअर करतो तुमच्यावर तर झाले अगोदर आता आणि भवानीचं मंदिर आहे बघा इथं भवानी मंदिर पाहिजेशी तो आपला गावचा वडा आहे म्हणजे पहिली नदी होती या नदीचं नाव भोगावती नदी होतं आणि या भवानीच्या मंदिराच्या पाठीमागच आम्ही होतो ना आमचं राहणं भवानीच्या पाठीमाग या भवानी मंदिराच्या पाठीमागच आमचं राहणं आहे तिथं आणि होतो आम्ही तिथलं एक वाट आहे तरी आता फुल बुटला आहे वाहून गेलेला मागल्या पुरात आंघोळ करायचं एवढंच पाऊस आहे तर आम्हाला आंघोळ करायचं चान्स असतो उन्हाळ्यात पाणी बसतं इथं